नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे तुम्हा सर्वांचं भारतीय रेसिपी कॉर्नरमध्ये। आता हिवाळा सुरू आहे तर सर्व घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात। डिंकाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, तिळगुळाचे लाडू असे बऱ्याच प्रकारचे लाडू घराघरामध्ये आता बनवले जातात। तर आता आपण बनवणार आहोत भारतीज किचनमध्ये शेंगदाण्याचे लाडू। त्यासाठी मी इथे अर्धा किलो शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहे। हे शेंगदाणे भाजण्यासाठी मला 5 ते 7 मिनिट लागलेले आहे। एकदम गॅसच्या कमी आचेवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। असे हाताने सुद्धा काढता येतात किंवा वाटीने याच्यावरती रगडून काढता येतात। एवढे मी शेंगदाण्याचे टकर काढलेले आहे बघा। जर आपण शेंगदाण्याचे टकर नाही काढले तरी सुद्धा चालते। फक्त काय होतं की शेंगदाण्याच्या लाडूचा जो रंग आहे तो थोडा काळपट येतो, बाकी काही नाही। बघा इथे मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। तरी सुद्धा मी मध्ये चव घेऊन बघणार आहे आणि जेवढा लागेल तेवढाच गूळ यामधला वापरणार आहे। जास्त गोड असे लाडू नाही करायचे आहे मला। आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत। त्यासाठी मी काही शेंगदाणे आणि त्यामध्ये गूळ टाकून मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे अशा पद्धतीने। बघा एकदम बारीक सुद्धा नाही करायचं आहे आपल्याला। त्यामुळे काय होईल की जर खूपच जास्त आपण गूळ शेंगदाणे बारीक केले तर ते एकदम पिठाळ असं चिकट होईल। त्यामुळे थोडं जाडसर असंच बारीक करायचं आहे। आता काही शेंगदाणे पुन्हा आणि गूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे मी। बघा त्याच पद्धतीने राहिलेले सर्व गूळ शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकून बारीक करणार आहे। बघा अशा पद्धतीने सर्व गूळ आणि शेंगदाणे मी बारीक केलेला आहे। सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। बघा अर्धा किलो शेंगदाण्याचा, त्याच्यामध्ये मी एवढा गूळ टाकलेला आहे। बघा अर्धा किलोला अर्धा किलो गूळ नाही टाकलेला आहे। त्याच्यामधला अर्धी वाटी गूळ मी बाजूला काढून ठेवलेला आहे। आता या मिश्रणाचे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण लाडू वळून घेऊ शकतो। बघा अशा पद्धतीने मी लाडू वळून घेत आहे गोल। याच्यामध्ये विलायची पावडर सुद्धा ॲड करू शकता तुम्ही किंवा ड्रायफ्रूट सुद्धा ॲड करू शकता आवडीप्रमाणे, किंवा तीळ भाजून ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करता येतात। बघा वेगवेगळ्या पद्धतीने असे लाडू बनवता येतात। अशा पद्धतीने आपण हे सर्व लाडू आता बनवून घेणार आहोत। अशा पद्धतीने सर्व गूळ शेंगदाण्याचे लाडू आपले बनवून तयार झालेले आहे। अर्धा किलो शेंगदाण्याचे एवढे लाडू तयार झालेले आहे। बघा एकदम टेस्टी आणि हेल्दी असे हे गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवून तयार झालेले आहे। मी आता या डब्यामध्ये भरून ठेवते। दररोजचा एक जरूर लाडू मुलांनी खाल्ला तरी खूप होतं। बघा आरोग्यासाठी उत्तम असे हे गूळ शेंगदाण्याचे लाडू आहेत। मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओच्या इथपर्यंत जर आलाच आहात तर एकदा व्हिडिओला सबस्क्राईब करून टाका, म्हणजे तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळतील आणि आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा। आवडला असेल तर लाईक करा आणि भारतीय रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा। भेटत राहूया अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये। तोपर्यंत थँक्यू।